या जन्मशताब्दी पर्वात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं आहे. अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत, सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. सर तरी पाहिजे तरी शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न विचारला जातो. बाळासाहेबांचे आज जन्मशताब्दी पर्व आहे, यानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होणार. उपमुख्यमंत्री या सगळ्या कार्यक्रमांची घोषणा देखील करणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवले जातात. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. हिंदुहृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे. भास्कर जाधव म्हणतात की खरी शिवसेनेला अभिवादन असेल बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे, ते ज्या युपीटीचे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते. मातोश्रीला दरवाजावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची. त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये. ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर काही कल्याण डोंबिवलीचा विषय 2 दिवसापूर्वी झालेला आहे. मला वाटतं आता याच्यावरती जास्त चर्चा करणे योग्य नाही. थोडी लवचिक भूमिका जर मी घेतली तर ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तुम्ही समजून घ्या. मला एवढंच म्हणायचं आहे की राष्ट्रपती त्यांची भूमिका सांगितलेली आहे, याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय. सारखं सारखं ते या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत सोडलं नाही. मला नाही वाटत तसं काही प्रकार आहे. या विषयावरती न बोललेलं बरं. नो कमेंट्स. अनेक ठिकाणी शिवसेनेला अपयश आलेलं आत्ताच अपयश आलेलं आहे असं नाहीये. विधानसभेपासून, लोकसभेपासून, नगरपंचायतींपासून, महानगरपालिका असतील, आता जिल्हा परिषद, त्यांना उमेदवार भेटत नाहीये. उमेदवार शोधावे लागतात, मनसेची साथ घ्यावी लागते. त्यांचे उमेदवार इकडून तिकडून गोळा केलेले असतात. त्यामुळे संपूर्णपणे त्यांची वाताहत झालेली आहे. एकत्र येणार आहे. निवडणुकीच्या काळात एकत्र आले होते, आज बाळासाहेबांच्या एकत्र येणार आहे. काय वाटतंय त्यांची युती झालेली आहे, तर एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच आहेत. आता त्यांनी एकत्र आले म्हणून आम्हाला काय वाटतं हा काय विषय नाहीये ना. त्यांची युती आहे, त्यांची आघाडी आहे, तर एकत्र येणार. सर गटरांना ठरवलं नाही, मात्र 27 तारखेला आम्ही कोकण भवनात गटविकास करतो आणि त्यांनी 2 महापौर पदाची उमेदवार देखील जाहीर केलेली आहेत. एससी कॅटेगरीमध्ये आमचे 2 उमेदवार आम्ही कोकण भवनासमोर ठेवणार आहोत. महापौराचे उमेदवार कोकण भवनासमोर ठेवावे लागत नाही. कोकण भवनामध्ये गटाचा विषय येतो आणि गटनेत्याचा विषय असतो. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस घेतील. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेसोबत बसून जाहीर प्रस्तावांचा मांडणार आहे. तुमच्या समोरचा प्रस्ताव आला स्थानिक पातळीवरती, त्या प्रस्तावामध्ये त्यांचा कशा प्रकारे नक्कीच प्रस्तावावरती आम्ही चर्चा करू. मी रात्री सुद्धा निरंजन डावकरांशी चर्चा केलेली आहे या संदर्भात. असं काय नाही, आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत. आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ. परिवहन खाते असेल किंवा असे अधिक जे महत्वपूर्ण खाते आहेत, महापौर पद असेल, उपमहापौर असेल, त्यांची देखील जी आहे ती चर्चा करून तुमच्याकडे प्रस्ताव देणार आहेत. काय सभा वाटता मिळेल का? युती झाली की चर्चा ही होतेच आणि निवडून आलेले नगरसेवक, मुंबई महानगरपालिका आहे,
ठाणे महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, उल्हासनगर महानगरपालिका युती आहे, बसून योग्य तो तोडगा निघेल. दीपक जाधव जे दिव्यामधले नगरसेवक आहेत, त्यांचं नाव देखील कल्याण लोकसभा मधून हा यावेळीचा महापौर बसवेल, कारण की बेळगावमध्ये पण एक नगरसेवक आहे. दोन नगरसेवक एससी कॅटेगरीमध्ये कल्याण लोकसभा मध्ये आणि वागळेच्या पट्ट्यामध्ये देखील दोन नगरसेविका आहेत, विमल गोयल आहेत आणि दर्शना जागकर आहेत. अरे खूप लोक आहेत कल्याण लोकसभेमध्ये, 3 लोक आहेत की जे एससी कॅटेगरीचे आहेत. कोपरीमध्ये आहे, वाघळे स्टेट मध्ये आहे, वर्तक नगर मध्ये, मानपाडा घोडबंदर यामध्ये आहे. आमच्याकडे खूप उमेदवार आहेत. पक्षाचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. असं कोण म्हणालं? असं कोण म्हणालं? हे बघा, ठाणे शहर आहे, ठाणे शहर आहे, त्याच्यामुळे शहर महानगरपालिका क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो. वागळे वगैरे असं तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं तर मी कोपरीमध्ये आहो, मी महापौर झालेलो आहे, मी सभागृह नेता झालेलो, मी वागळ्यामध्ये नव्हतो राहत. यापूर्वी स्थायी समिती सभापती संजय भोईर होते, ते माझेवडा मानपाडा बाळकुंमध्ये राहत होते. रमाकांत मडवी हे दिव्यामध्ये उपमहापौर म्हणून राहत होते. मीनाक्षी शिंदे या घोडबंदर पट्ट्यामध्ये राहत होता. अशा पद्धतीचं वागळे कोपरी आम्ही सगळे एकसंघ आहोत. ठाणे महानगरपालिका म्हणून आम्ही एक क्षेत्र समजतो. त्यामुळे वागळे कोपरी नौपाडा असा काही विषय नाहीये. आमच्या पल्लवी कदम त्या ठाणे शहरातल्या आहेत, त्या आमच्या उपमहापौर होत्या. आता पवन कदम ठाणे शहरातले आहेत, आता गटनेते झालेले आहेत. अशा पद्धतीचा विषय माध्यम तयार करतात, असं काही विषय नाहीये. जी नावं सध्या चर्चेमध्ये आहेत त्यापैकी काही जण जे आहेत ते प्रथमच निवडून आलेले चर्चेमध्ये प्रथमच निवडून आलेले आहेत, परंतु आणखीन काही जे आहेत ते दुसऱ्या पक्षातून तुमच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत. परंतु काही जण जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत. नेमका कोणत्या गोष्टींचा विचार केला महापौर पदाला? चर्चा कुठेच सुरू नाहीये. आमच्यामध्ये पण चर्चा नाही, माध्यम चर्चा घडवतात. आमच्याकडे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सारासार सगळा विचार करून निर्णय घेतील. ठाण्यानंतर नवी मुंबईमध्ये काय केलं असणार आहे तिकडे देखील सत्तेची वाटाघाटी होईल की सगळी महत्वाची पदही भाजपकडे जातील आणि शिवसेना विरोधी वातावरण. नवी मुंबईमध्ये मी आज संध्याकाळी जाणार आहे. आपण नवी मुंबई विषयावरती नवी मुंबईत बोलूया. ठाण्यामध्ये आम्ही युती म्हणून लढलोय, नवी मुंबईत वेगवेगळे लढलोय, त्यामुळे अशी सरमिसळ होईल. त्यापेक्षा आपण नवी मुंबईतच त्या विषयावर बोलूया. ओके. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.